तुमचं वय 40 पेक्षा जास्त असेल आणि अजूनही तुम्ही रिटायरमेंटचं प्लॅनिंग नसेल केलं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. माझ्याकडे परवाच एक क्लायंट आले होते आणि त्यांचं वय 43 वर्ष होतं. 43व्या वर्षी त्यांना कोणत्याही प्रकारचं फायनान्शियल बर्डन नव्हतं. ते प्रायव्हेटमध्ये जॉब करत होते आणि त्यांच्याकडे 8 लाख रुपये होते. त्यांनी विचारलं, की ह्या 8 लाख रुपयाचं मी कशाप्रकारे वर्गीकरण करू? सर्वात पहिली गोष्ट, मला इमर्जन्सी फंड बाजूला करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही सेफ इन्व्हेस्टमेंट मला ठेवायचे आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, उरलेली रक्कम मला लाँग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी ग्रोथ टाईपच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये इन्व्हेस्ट करायची. तर हे झालं 8 लाखाचं वर्गीकरण. राहिला प्रश्न रिटायरमेंटचा. तर ते टोटली डिपेंड करतं तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी रिटायरमेंट घेताय. आता तुम्ही रिटायरमेंट नंतर किती खर्च करणार हे कॅल्क्युलेट करावं लागेल. यासाठी काय लागणार, की तुम्हाला आजचा खर्च तो भविष्यातला इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करून भविष्यात किती असेल तुमच्या रिटायरमेंटच्या वयाला किती असेल ते कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्यानुसार तुमचा रिटायरमेंटचा कॉर्पस डिसाईड होईल. तुमच्या रिटायरमेंटच्या कॉर्पस डिसाईड झाल्यानंतर त्यासाठी आजपासून महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल हे तुम्हाला निश्चित करावं लागेल. तुम्ही सुद्धा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग केलं नसेल आणि तुमचं वय 40 पेक्षा जास्त असेल, तर अशा टाईपच्या कॅल्क्युलेशनसाठी तुम्ही आम्हाला कमेंट करा प्लॅन आणि आम्ही तुम्हाला तुमच्या वयानुसार आणि तुमच्या खर्चानुसार योग्य गायडन्स करू.